जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर विजयरथ स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बुद्धिमत्तेमध्ये विजोड पद म्हणजे विसंगत पद या टॉपिकवर जी प्रश्न परीक्षेला येतात एमपीएससी पीएसआय एएसओच्या प्रिलियम आणि मेन्सला अशी प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात। ती प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण बोर्डावर प्रश्न लिहिलेले ते आपण सर्व प्रश्न व्यवस्थित सोडू। आता पण पहिला प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे, ते तुम्हाला सर्वांना येतो, ठीक आहे। आता तुम्ही इकडे लक्ष देऊ नका, फक्त बोर्डाकडे लक्ष द्या। साधा प्रश्न आहे जो तुम्हाला सर्वांना येतो। विसंगत घटक ओळखत असताना आपण सांगितलं की रिकाम्या जागेसहित एकूण अक्षरे मोजून घ्या। जे नव्हते त्यांना परत रिपीट करतोय, रिकाम्या जागेसहित एकूण अक्षरे मोजून घ्या। मग कोणती अक्षरे मोजायची? रिकाम्या जागेसहित। पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 किती अक्षर आहेत? 18। कितीचा गट पडतो? 3 चा किंवा 6 चा, है ना, किंवा 9 चा किंवा 2 चा। 18 अशी संख्या आहे जिला 2 ने 6 ने 3 ने 9 ने काय होतो? भाग जातो, बरोबर आहे की नाही? मग बघा 3 चा पाडू आपण, ठीक आहे, पाडला 3 चा। नियमाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी केल्या। आपण पाहिला पहिला नियम होता रिकाम्या जागेसहित एकूण अक्षरे मोजून घ्या, बरोबर आहे। दुसरा नियम काय होता? एखादा अक्षर गट परिपूर्ण आहे का ते पहा, बरोबर आहे। आता तुम्हाला याच्यात एखादा अक्षर गट परिपूर्ण दिसायला लागला का? हो। काय दिसायला लागला? एबीबी, बरोबर दिसला की नाही? त्याप्रमाणे इतर गट भरा। आता भरू आपण। पहा, इथं एबीबी आहे म्हणजे याचा अर्थ इथं पण काय असेल? एबीबी। 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 मग म्हणा एबीबी एबीबी एबीबी, ठीक आहे ना? एबीबी असं म्हणायचं, आलं लक्षात? म्हणजे उत्तर काय आलं? बी ए बी ए। पहा, आता याच्यावर 2 प्रकारचे प्रश्न येतात। पहिला प्रश्न असा येईल की रिकाम्या जागी काय करा? योग्य अक्षरे भरा। पहा, लक्ष द्या रे, रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरा असा प्रश्न विचारला तर उत्तर येते बी ए बी ए। पण प्रश्न दुसरा कसा येईल? रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षर गट पुन्हा पुन्हा येतो? कसा येतो? पुन्हा पुन्हा येतो। देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा कसा येतो? पुन्हा पुन्हा येतो, ठीक आहे। मग पुन्हा पुन्हा कोणता येतो? एबीबी एबीबी, दोनदाच बस झाली बीबी। पहा काय एबीबी एबीबी, कोणाला वाटत तर 3दा करायचं नाही, ठीक आहे। म्हणजे पहिला प्रश्न तुमच्या सर्वांना कळाला का? हे महत्वाचे। हा, आता बघा, आता हा प्रश्न पाहिला की आपले डोळे बगर दारू पिण्याचेच गरगर करतात। नेमकं आपल्याला मेळ लागत नाही, याच्यात करायचं काय? लय जागी रिकाम्या जागा दिसायला लागल्यात। आपल्याला एक रिकामा जागा काढायची असेल तर 17 वेळा डोसकं खाजावं लागते, लक्षात आलं? 10-12 केस तोडावं लागतात। आता हे तर लय रिकामा जागा। बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल, सर उत्तर काय काढायचं, कुठून ना काढायचं, बरोबर? आता ह्या काढायच्या का ह्या काढायच्या ह्या काढायचं? जितना बडा प्रश्न रहता ना त्याचं उत्तर उतनाच काय रहता? छोटा रहता। लक्षात? हे लय मोठा दिसायला लागला पण याचं उत्तर खूप छोटे आहे, नॉर्मल आहे। आता याचं उत्तर काढत असताना विदिन सेकंदात उत्तर निघते जर तुम्ही पर्यायातून गेला तर। जरासं सदसद विवेक बुद्धी वापरली, जरासा तुमच्याकडे असणारा भेजातला जरासा भेजा वापरला चटणी लावून, तर तुम्हाला कोणताच फॉर्म्युला वापरायची गरज पडत नाही। तो कसा? आता मी सांगतो। पहा, कुठे गेलं? हे स्टार आणि हे स्टार काढायचं, बरोबर आहे? बघ इथं काय रे? सीबीबी, काय आहे तिथं? सीबीबी, ठीक आहे। आता बघा लक्ष द्या, इथं काय? सीबीबी, इथं पण काय? सीबी, हे सीबी सीबी, बरोबर? उत्तर जे बी येईल ना पोरांनो, उत्तर जे बी येईल ना तर कसं येईल? पहा, सी बी सी बी, लक्षात आलं का? उत्तर जे बी येईल ना तर हे जे पहिला अक्षर येईल ते तिसरं येईल आणि जे दुसरं येईल ते चौथं येईल। लक्षात आलं ना? एवढं कळलं? पहा, सी साठी जे अक्षर येईल ते इथं येईल आणि या सी साठी येईल ते इथं येईल। म्हणजे पर्याय कसे काढायचे सांगायला लागलो। पहा, इथं काय? ए बी ए सी, पर्याय काय? ए बी ए सी, असं उत्तर येईल का? इथं ए बी आलं तर इथं ए बीच येईल, काऊन की इथं काय? सी बी आहे। म्हणजे एक अक्षर जशाला तसं पुढे येईल, म्हणजे हे उत्तर होईल का? नाही, हे कटलं। पहा, आता इथं येऊ शकते, पहा, एसी एसी हे उत्तर होऊ शकते।
CA CA हे बी उत्तर होऊ शकते, पण डबल बी येईल का? नाही. डबल बी यायचं असतं तिथं डबल C पाहिजे होतं, बरोबर. मग हे कटलं. आता दोन्हीपैकी एक उत्तर आहे. आता याची मेथड सांगतो मी, बरोबर आहे. आता बघा हे बी आहे, या बीच्या खाली काय सांगा? 4. 4च्या खाली काय? स्टार, बरोबर आहे. मग हे 4 या लाईनीत कुठे आहे पहा बरं, धुंडा. हे जे 4 आहेत ना, हे धुंडाच्या बाहेर पहा, हे 4 हे दिसले, हे का 4. मग 4च्या खाली काय आहे? C. 4च्या खाली काय आहे? C. म्हणजे याचा अर्थ या B4 C, म्हणजे बीच्या खाली काय आलं? C. मग इथे बीच्या खाली काय येईल? C. आता बघा Cच्या खाली काय आहे रे? 3. मग या लाईनीत 3 धुंडा दिसलं का? 3 दिसलं. मग 3च्या खाली काय आहे? ये, म्हणजे इथं सुद्धा 3च्या खाली काय येईल? ये. इथं सुद्धा याच्या खाली काय येईल? ये. उत्तर काय आलं? AC AC. आता कळालं का सर्वांना? नसेल कळालं तर पुन्हा सांगतो. मागच्याने सांगा कळालं का? हा, आज सगळेजण घेऊन आलेले दिसायला लागलेत. हा, आता हे पा बापू सोन्या पिल्ल्या पा, इथं काय? PQ. इथं काय? PQ. म्हणजे PQ जे बी येईल जशाला तसं येईल. मग मला सांग बरं, हे QQRS होईल का उत्तर? नाही. मग QRRQ असं होईल का? नाही. मधले 2 अक्षर सारखे आहेत, पण इथं मधले 2 अक्षर सारखे नाहीत. नाही, ते QP आहे. इथं जर असं असतं PQQ तर जमलं असतं, तिन्ही सारखे असते शेवटचे. मग आता बघा हे बी होणार नाही, एकच उत्तर आहे त्याचं. काय? हे तर तुम्ही असेच पर्याय काढले काहीच न करता. आता आपण प्रश्न सोडवले मित्रांनो. आता बघा, आता हे Q आहे, इकडं Q कुठे दिसतंय का? हे दिसतंय इथं Q. दिसलं का? सबको समझ में आ रहा? सही बोलो, नहीं तो मैं नुसता शिकवूंगा तुमको नहीं कळेगा. आता पाय इथं काय? Qच्या खाली 1, इकडे 1 दिसतं का? कुठं दिसला? हे इथे 1च्या खाली काय आहे? R. मग आपण इथं लिहू Q1R, बरोबर आहे. आता पहा Q साठी काय आलं रे? R. आता दुसरं घ्या P. आता Pच्या खाली काय? 4. मग 4 कुठे दिसते का? हो, इथं हे पाहिजे 4Q. म्हणजे इथं काय येईल रे? 4Q. मग आता इथे QR आलं. परत Pच्या खाली काय येईल? 4Q. परत Qच्या खाली काय येईल? सांगा? Q1R. म्हणजे उत्तर आलं QR. उत्तर काय आलं? QR. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायची अशी गरज पण नाही. डायरेक्ट पर्यायातून सुद्धा त्याचं उत्तर निघतंय, कारण की QR उत्तर येणार. पहा, मधले 2 अक्षर डिफरंट येणार नाहीत, मधले 2 अक्षर सारखी येणार नाहीत. लक्षात आलं? इथं सुद्धा मधली 2 अक्षर सारखी येणार नाहीत. जे अक्षरगट पहिल्यांदा आला जशाला तसा तोच अक्षरगट काय येईल? दुसऱ्यांदा येईल. म्हणून पर्यायाच्या वापरातूनच उत्तर निघतंय. अजिबात पेन लावायचं काम नाही. लक्षात आलं? आता बघा हे बघा मोजा याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 येतात सगळ्याला पक्का? 10 म्हणा 10, 9 म्हणा 9, 9 2 12, 9 2 12 होतात का? हा, 11 म्हणा. हा, पहा कितीचा गट पडायचा? 3चा. पहा आता 3चा पडला, इथे 3चा पडा. मग पहा GH, बरोबर आहे. मग आयच्या अलीकडलं अक्षर कोणतं आहे? H. I. पहा जेच्या अलीकडलं अक्षर कोणतं आहे? I. J. L च्या अलीकडे कोणतं आहे? K. मग पहा उत्तर काय येतं? HIJK. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येते? HIJK. आणि दुसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर येते? GHHI. म्हणजे कोणतंही अक्षर डबल येणार. ठीक आहे. जर समजला असेल तर काय करा? व्हिडिओ पहा, त्याला सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. ठीक आहे, लाईक करा.